सहकारी मंत्र्यांसह उपस्थित आहेत आणि एकीकडे हे विरोधी पक्षातले सगळे नेते जे आहेत ते या सरकार मधील सगळ्यांना विशेषतः मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना अभिवादन करत आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात एक एक करत दाखल होत आहेत। सध्या राज्यपालांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री सहकारी मंत्र्यांसह विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींसह विधान भवनाच्या पायऱ्यांवर उपस्थित आहेत। थोड्याच वेळात राज्यपालांचं विधान भवनात आगमन होईल। आजपासून या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। 10 तारखेला अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि त्यासाठी आज अधिवेशनाला सुरुवात होत असताना आजच्या दिवसाचं कामकाज जरी अगदी थोड्या वेळाचंच असलं तरी राज्यपालांचं अभिभाषण, त्यानंतर शोकप्रस्ताव आणि त्यानंतर आजच्या दिवसाचं कामकाज हे संपणार आहे। राज्यपालांच्या स्वागतासाठी सध्या मुख्यमंत्री हे सहकारी मंत्र्यांसह विधान भवनाच्या पायऱ्यांवर उपस्थित आहेत। थोड्याच वेळात राज्यपालांचं या ठिकाणी विधान भवनात आगमन होणार आहे। राज्यपालांचं अभिभाषण आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी होईल आणि त्यानंच या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, राज्यपालांचं आगमन किती वेळात होऊ शकतं, काय अपडेट? कृती थोड्याच वेळात राज्यपालांचं आगमन जे आहे ते काही क्षणात या ठिकाणी विधान भवनाच्या प्रांगणात होणार आहे आणि त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे सगळे मंत्रिमंडळातले सगळे सदस्य जे आहेत ते या ठिकाणी आता आलेले विधानसभा अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी राज्यपालांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर 4थ्या मजल्यावरती जे सेंट्रल हॉल आहे या हॉलमध्ये अभिभाषण जे आहे ते राज्यपालांचं होणार आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात जी आहे ते राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते आणि त्याच अनुषंगाने हा सगळा कामकाज जो आहे तो सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात राज्यपालांचं अभिभाषण करण्यासाठी राज्यपाल विधान भवनाच्या प्रांगणात या ठिकाणी पोहोचतील। आपण पाहिलं तर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सगळी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर 20 मिनिटांचा ब्रेक जो आहे तो असतो आणि त्यानंतर सुरळीत जे कामकाज आहे, रेग्युलर जे कामकाज आहे ते सुरू केलं जातं। त्यामुळे थोड्याच वेळात या ठिकाणी राज्यपालांचं अभिभाषणाला सुद्धा सुरुवात होईल। नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय राज्यपालांच्या स्वागतासाठी सध्या या ठिकाणी मुख्यमंत्री सहकारी मंत्र्यांसह विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील यांच्यासह सज्ज झालेले आहेत। अगदी काही क्षणातच राज्यपालांचे या ठिकाणी आगमन होईल। विधान ही दृश्य आपण पाहतोय। राज्यपालांच्या अभिभाषणानं आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात राज्यपालांचं आगमन या ठिकाणी होईल। विरोधी पक्षातले नेते जे आहेत ते एक एक करत सध्या सभागृहात पोहोचलेले आहेत। मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहेत, ते सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी म्हणून विधान भवनाच्या आवारात दाखल झाले। या सरकारचं, या महायुती सरकारचं ज्यांना भरघोस मॅन्डेट मिळालेले आहे त्या सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत। नव्यानंच आमदार जे आहेत झालेले ते सध्या वरुण सरदेसाई हे दाखल झालेले आहेत या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी। विधान भवनातून ही दृश्य राज्यपाल थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील। त्यांच्या स्वागतासाठीच मुख्यमंत्री सहकारी मंत्र्यांसह विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींसह सज्ज झालेले आहेत। राज्यपालांच्या अभिभाषणानंच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळेच राज्यपालांच्या स्वागतासाठी या ठिकाणी ही सज्जता दिसते। अर्थसंकल्पीय अधिवेशन असणारे 10 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। विशेषतः विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक असतानाच नेमकं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन कशा प्रकारे पार पडतंय, विरोधक कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला घेरतायत, सरकार कशा प्रकारे विरोधकांच्या आक्रमक प्रश्नांना उत्तर देत आहे याकडे लक्ष